राज ठाकरेंसोबतची भांडणं मिटवली आणि आता मराठी माणसाच्या मुळावर येणाऱ्यांना उखडून टाकू असं उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरे वारंवार राज ठाकरेंसोबतच्या युतीवरून भाष्य करतायत, पण राज ठाकरे तयार आहेत की नाही असा प्रश्न आहे। कारण कुणीही प्रतिक्रिया देऊ नका असे आदेशच राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले। पाहूया। आम्ही मिटवून टाकली भांडणं आणि आता उभे राहिलोय। जो महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उघडून टाकण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत। भांडणं मिटवली, मराठी माणसाच्या मुळावर येणाऱ्यांना उखडून टाकण्यासाठीच एकत्र आलो असं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे म्हणाले। तसं तर मंच आझाद मैदानातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाचा होता, पण उद्धव ठाकरेंनी तुमच्याप्रमाणेच दोन्ही भाऊ एकत्र आलोत असं म्हटलं। प्रबोधनकारांचा नातू, दोघेही आम्ही प्रबोधनकारांचे नातू। मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र, राज माझ्या काकांचा म्हणजे श्रीकांत ठाकरेंचा पुत्र। हे तिघे म्हणजे दोन भाऊ त्यावेळेला आणि माझे आजोबा ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होते आणि आमच्या डोळ्या देखत जर संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबई तोडली जात असेल, चिरडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही काय नतद्रष्टासारखे भांडत बसू? आम्ही मिटवून टाकली भांडणं आणि आता उभे राहिलोय। जो महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उघडून टाकण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत। त्याच्यामुळे तुम्ही अजिबात धीर सोडू नका। मुंबईमध्ये राहायची हक्काची जागा तुम्ही दिलीच पाहिजे। दुर्दैवाने आपलं सरकार आलं नाही। आपलं सरकार आलं असतं तर आज तुम्हाला हा मोर्चा काढण्याची गरज आली नसती। पण काही वेळेला आपल्या डोळ्याची पट्ट्या बांधल्या जातात, फोडाफोडी केली जाते। झालं ना, आता गेल्या शनिवारी तुमच्या सगळ्यांच्या जे मनामध्ये होते आम्ही दोघं भाऊ आलो ना एकत्र। कशासाठी आलो? आम्ही पण आमच्या राजकीय पोळ्या भाजत बसलो असतो। मराठी विजयोत्सवाच्या मेळाव्यात 20 वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले। या मेळाव्यातून राज ठाकरेंनी राजकारणातही आपण एकत्रच आलोत हेच सांगण्याचा प्रयत्न केला, पण मेळावा होताच राज ठाकरेंच्या आदेशानं संभ्रम निर्माण झाला। एक स्पष्ट आदेश, पक्षातील कोणीही वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही। माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही। चांगलं ना, त्याच्यात काय ते बोलतील ना त्याच्याबद्दल। चांगलं ना, त्याच्यात काय ते बोलतील ना त्याच्याबद्दल। मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना मनसेसोबतच्या युतीसाठी आणखी सकारात्मक आहे, पण राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे युती होणार की नाही यावरून संभ्रम निर्माण झाला। त्यातच नेत्यांनीही बोलू नये असा आदेशही राज ठाकरेंनी जारी केला। मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी म्हणजे मी काय, राजनेक आणि आपण सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे। वापरायचं आणि फेकून द्यायचं। आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत। शुभेच्छा आमच्या माननीय उद्धवजींना शुभेच्छा आहे। एकत्र आलंच पाहिजे। संस्कार संस्कृती फक्त राजकारणाकरता एक नको, अजून सर्वच विचार एक करून घेतले पाहिजे। राजकारणाकरता तुम्ही दूर झाले होते, राजकारणाकरता एक आले, त्यात का नवीन आहे? हे किती ओरडले तरी काही होणार नाही। काही दिवस ओरडतील, काही दिवस बोलतील, जनता मात्र विकसित महाराष्ट्राच्या बाजूने आहे। इकडे आशिष शेलारांनी उद्धव आणि राज ठाकरेंवर विधान परिषदेत निशाणा साधला। राज ठाकरेंवरील एक नंबर सिनेमा लोकांनी नाकारला। परिस्थितीमुळे एकत्र आलो, आता कसा झेंडा घेऊ हाती, हा सिनेमा येईल असा टोला शेलारांनी लगावला। सिनेमा निघाला तो प्रवीणच्या जवळचा आहे। एक नंबर कोणाचा होता मला माहित नाही, पण त्याच्यावर खर्च झाला 7 कोटी आणि कमाई झाली 2.5 कोटी। लोकांचं रिजेक्शन पण दिसलं आणि त्यामुळे सभापती महोदया, लोकांना राजकीय नेता, त्याचं आयुष्य किंवा पात्रातला राजकीय नेता यातना मिळालेल्या गोष्टींवर समाजावर काय प्रभाव पडतो रसिक म्हणून याचं विश्लेषण मी फक्त मांडलं। मला एक नंबरवर टीकाही करायची नाही आणि जो चालला त्याच्याबद्दल गुणगान करायचं नाही। मी फक्त विश्लेषण त्या ठिकाणी मांडलं। काही सिनेमा असे झाले की ज्यामध्ये राजकारणामध्ये 2 पक्ष वेगळे झाले आणि मग आता कोणता झेंडा घेऊ हाती, मग झेंडा नावाने झाले। आता हा भाग वेगळा, परिस्थितीच्या माराने दोघे एकत्र आले। आता सिनेमाचं नाव काय होईल मला माहित नाही। कसा झेंडा घेऊ हाती असा सिनेमा होऊ शकतो, पण अशाही पद्धतीचे सिनेमे त्या ठिकाणी आले।
मेळाव्याआधीच कोणताही झेंडा नाही, फक्त मराठी अजेंडा असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे एकजूट हिंदी सक्तीच्या विरोधापुरतीच होती की आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही एकत्र येणार, याचं उत्तर अद्याप प्रतीक्षेतच आहे. मोर्चालाही तीच घोषणा होती, आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा. विवेक गावंडेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.